महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनी आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या निमित्त महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान इथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आलं। राष्ट्रध्वजाला पोलीस संचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली। पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला। समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात केलं। आज महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे। राज्य शासन गतिमान आणि सुशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवत आहे। राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात लोककल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांच्या कामांना गती दिली आहे। मागे 100 दिवसात जिल्ह्यात विविध विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं तटकरे यांनी सांगितलं। महाराष्ट्र दिन सोहळ्यात गुणवंतांचा गौरव। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे आयोजित मुख्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित त्यांना करण्यात आलं। रायगड जिल्ह्यातील 18 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले। क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये प्रितेश पाटील, बसवराज बिडवे यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या स्टुडंट पोलिम कॅडेट या कार्यक्रमात भाग घेऊन कोकण परिक्षेत्र स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रोहा येथील चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालयाचा सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी कर्मचारी संदीप बागुल, संजय साबळे, तानाजी वाघमोडे, मोहन बहाडकर, गजानन म्हात्रे, गणेश भिलारे, नितीन कुमार समजिस्कर, राजेश मार्कंडे, जितेंद्र म्हात्रे, सुखदेव यशवंत सूर्यवंशी, जितेंद्र साटोटे, नरेंद्र म्हात्रे, किशोर गुरव, सुभाष म्हात्रे, ललित कुमार कडू, अतुल वडकर, संतोष चव्हाण, प्रकाश हालेखाना, रितेश यादव, संकेत पाटील, शनिराज हारगे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।